हॅलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते आणि दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. आणि याचबरोबर मित्रांनो, काल परवाच एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीला गेले होते आणि त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. आणि आता चर्चा अशा सुरू आहेत की शरद पवार हे सुद्धा आता भाजपमध्ये जातील. मित्रांनो, पाहूया संपूर्ण स्टोरी. परंतु त्याआधी एक छोटीशी विनंती आहे, प्लीज तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा प्लीज. आता अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत की शरद पवार साहेब हे भाजपसोबत जाणार. आता याच प्रश्नावरती उत्तर देत सुप्रिया सुळे काय म्हणल्या, तर सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्हाला असा कोणताही प्रस्ताव भाजपकडून आलेला नाही की आम्ही भाजपसोबत जावे. परंतु आता याची दाट शक्यता आहे की तुम्हालाही माहिती असेल की आता केंद्रामध्ये केंद्र सरकारला जे विधेयक आहे ते म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, ह्या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी आणि पारित करण्यासाठी त्यांना खासदारांची आवश्यकता आहे. याच्यासाठीच शिवसेना गटाच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 6 खासदार फोडण्यात आले आणि आता याच विधेयकाला शरद पवारसुद्धा पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच आता कुठेतरी या चर्चेनं उधाण आलं आहे का, असा सगळ्यांना प्रश्न पडत आहे. यामध्येच इंटरेस्टिंगली एंट्री होते रामदास आठवले यांची आणि ते काय म्हणतात, तर ते म्हणतात 2014 साली आणि 2019 साली जर शरद पवार हे एन-डी-एमध्ये सहभागी झाले असते तर त्यांचा राष्ट्रपती म्हणून विचार होऊ शकला असता. आणि आताही जर शरद पवार हे एन-डी-एमध्ये यायला तयार असतील तर काही हरकत नाही. त्यांचे 8 खासदार आहेत आणि त्यांनी जर आज निर्णय घेतला तर त्यांची 8ही खासदार एन-डी-एसोबत येतील. अजून वेळ गेलेली नाही आणि अजूनही पवारसाहेबांनी निर्णय घ्यावा की एन-डी-एमध्ये त्यांनी येवं आणि आम्ही त्यांचं स्वागत पूर्णपणे करू. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा विकास कुठंतरी अडखळलेला आपल्याला दिसतोय का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला प्लीज लाईक करा.